आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप, सगळेजण खूप दमलेत, स्पेशली मी थोडासा आजारी पण पडलेलो. आज आम्ही रूम घेतली आहे, इथे छान रूम्स आहेत. आणि आज आम्ही कुठं चाललो आहे हे सगळी माहिती मन्या वगैरे देईनाच. सगळेजण तयार आहेत आणि दुपारी 12 वाजता आम्ही घरातून बाहेर पडतोय, कारण की सगळेजण जाम दाबून झोपलेले. सांग आज आपण कुठं चाललोय? आज हम जा रहे हैं, जोरात बोल. आज हम जा रहे हैं वर्कला बीच, क्लिफ और बीच, और एक हिप्पी मार्केट है जस्ट वर्कला क्लिफ के साइड में, तो हम आज वो एक्सप्लोर करेंगे. और उधर हम क्या क्या करने वाले हैं? चलो दिखाते हैं ब्लॉग में. चलो देखते हैं फिर. यू वाला है होटल. बहुत सारे फॉरेनर्स टूरिस्ट है यहाँ पे, देख सकते हैं आप. और हम सब इंडियन टूरिस्ट. तो जगह पॅराग्लायडिंग चालू आहे. यश त्यांना आवाज दे, कर हाय कर त्यांना. हा जो भाई बीच 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 भाई मूवमेंट है, मूवमेंट है. ओए होए, वाव, चलो जाना है अभी सबको. यश बहुत बीच देख के कैसा लग रहा है? वाव, चिल्ला. वाव, घसा बसलाय सगळ्यांचा. ओहो काय बीच आहे, एवढा क्लीन बीच मी आजपर्यंत नाही बघितलाय. बहुत क्लीन है यार. कोकणचा बीच बघितला, मस्त यार. मतलब पैसे हमारे लगे पर लाया तू. मैं रिकॉर्ड होते. कोई भाई आज तक मेरे को कौन सी भी बीच में ऐसी वाइब नहीं आई भाई. काय वाइब्स आहेत यार, एकदम एन्जॉय. आजचा दिवस एकदम भारी जाणार आहे. आज बघूनच माझे हार्मोन्स असे उचलायला लागले. वाव क्या बात है. चिमणी बीच स्ट्रीट, क्या बात है. हो उद्या पॅराग्लायडिंगची पण सोय गाड फाटते यार. सुंदर बीच आहे यार, मस्त आहे, एकच नंबर. असा फोटो आला ना, या इथली स्ट्रीट सगळ्यांचे फोटोशूट वगैरे स्टार्ट झाले. अरे एवढा सुंदर ना, म्हणजे रात्री जेवढं दमलं ना सगळं दम एकदम बघितलं निघून गेलाय भाई. भारी क्लिफ आहे एकदम कडक, व्यू तर एकदम कडक आहे आणि बीच तर इतकं क्लीन आहे ना. किती सुंदर बीच आहे. म्हणजे आम्ही 2-3 दिवसाचा प्लॅन केलाय, अजून वाढतंय की अजून 2 दिवस ऍड करू शकतो. इतकं भारी भाई. आम्ही तर परत तर नक्कीच येणार. आजचा उद्या परत येणार आहे 7 वाजता पोहायला. आजचा एक दिवस पुरणारच नाहीये, कारण आम्हाला एवढं छान आहे. दाखव इथं फॉरेनर्स भाई कडक. सुंदर बीच मी आजपर्यंत नाही बघितलं यार. काय मस्त आहे यार. पैसा वसूल आहे बघूनच. मी तर खाली उतरण्यासाठी फक्त हे होतं यार. थोडीकडे या साईडला पूर्ण स्टॉल्स, म्युझियम नाही, हॉटेल्स वगैरे, शॉपिंग सेंटर्स आहेत. आणि ह्या साईडला बीच आहे. किती फॉरेनर्सला म्हणूनच अट्रॅक्ट करते केरला, त्यांच्या क्लीन बीचमुळं. The diaries collection. Hi. बच्चों को बहुत भूख लगी है, अच्छा खाना खा रहे हैं, लेकिन व्लॉग के लिए भी नहीं रुके, आते ही स्टार्ट हो गए. बहुत सही है यार, बहुत भूक लगी आज. मी जेवण झालंय ना एकदम गरगरीत. आता डायरेक्ट झोपायची इच्छा आहे, पण समोरचा बीच काय झोपून देत नाहीये. तो सारखा बोलवतोय आम्हाला असा. यो
सो चला आम्ही ह्या पायऱ्यांनी आता खाली उतरतोय आणि समोर आहे बीच. वाव यार, जसं मागाशी पण सांगितलं काय सुंदर बीच आहे. इथं पण मॅच सोडत नाही बेंच. हा तू युट्यूबर आहे, युट्यूबर आहेस. माझी पण चांगली आहे बा. माझी बघ ना एकदम एवढं पडायचंय. यश कैमरा में देख और अब यहाँ खुशी का एहसान कर. काय सुंदर आहे बघा ना, जस्ट क्लीननेस यार. महाराष्ट्रात असं एक पण बीच दिसणार नाही तुम्हाला. ब्युटिफुल ॲम्बियन्स आहे. फॉरेन बीच सारखा बीच आहे यार. काय वाळू सुरू, एकदम स्वच्छ क्लीन आहे यार. काय ॲम्बियन्स सुंदर. वाव, ब्युटिफुल ॲम्बियन्स. पाण्यात जायची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही पाण्यात जाणार आहे. यश आणि पांडे तर ऑलरेडी गेले, आता मी पण जाणार आहे आतमध्ये आणि भरपूर मजा करणार आहे. आजचा दिवस पूर्ण बीचवरतीच जाणार आहे. भेटूया उद्या, कारण त्याच्यात आजचा दिवस पण पूर्ण नाही, एवढा सुंदर बीच आहे यार. मस्त आई. सो अशा प्रकारे पूर्ण दिवस गेलेला आहे आज आमच्या बीचवरती. सगळेजण भरपूर भिजलो, भरपूर एन्जॉय केली. सनसेटचं टाईम चालू झालं आता, तर थोडासा सनसेट एन्जॉय करू आणि मग पुन्हा एकदा आपल्या लंचचा डिनरचं वगैरे बघूयात काय विषय. मस्त यार, काय क्लीन बीच आहे. उगाच फॉरेनर्सला अट्रॅक्ट नाही करत यार. इथं भरपूर फॉरेनर्स आहेत आणि सुंदर बीच आहे यार. तर सनसेट एन्जॉय करूया आपण. आता 3 दिवस यायचं. बीच मध्ये तर खेळून झालंय म्हणून पोरं आता जरा बीचवर फिरतायत. फिरण्यासाठी पण खूप छान बीच आहे हा. एकदम क्लीन, चकाचक. सो फिरतोय आम्ही. एका साईडने फुल मोठी दरी आणि दुसऱ्या साईडला सुंदर बीच, साफ सुथरा आणि एकदम क्लीन. ना भरतीची लाज ना ओठीचा माज, तरीही अथांग. यस, अशा प्रकारे कॉफीचा एक एक कप मस्त प्रकारे संपून आमचा जरा बॉडी जो थंडावा तयार झाला तो गेलेला आहे. आणि आता आपण घरी जाऊन मस्त एकदा फ्रेश होणार आहे छान स्वीट पाण्याने. लई थकले. हां, पाण्यात इतकं उतरले ना भाई, पाण्यात आता बिलकुल इच्छा होत नाही. सगळं खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. एवढी इच्छा होती ना, सगळं संपून टाकलं आता. हाऊसच भेटले. एकदम मस्त कॉफी पिलाई आणि केरळा बिस्किट, कोकोनट बिस्किट, केरला बिस्किट. तर वर्कलामध्ये आम्ही आता बीच साईड वट्टपुरा नावाचं रेस्टॉरंट आहे, तिथं खायला आलो आहे. व्हेज रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज म्हणता नाही येणार. त्यांच्याकडे अंडं पण ते व्हेज म्हणतात. आणि आता आम्ही साऊथमध्ये अंड्याला व्हेजच म्हणतात, म्हणजे आमच्या कर्नाटकमध्ये पण बघूयात व्हेज थाली मागवली आपण. आता काय ताटात येते बघूयात. आलं की दाखवूच तुम्हाला. ताटत आली आहेत, ताटं दाखवू जरा. ही आमची ताटं आजची. हॉटेल वट्टपुरा केरला. कॅमेरामॅन ओंकार सोबत प्रथमेश घारे, केरला. धन्यवाद. आम्ही खातो ही व्हेज मील ज्याच्यात आहे मिक्स भाजी आणि पनीर. कोणतं? पनीर द प्याजो. पनीर द प्याजा. प्याजा. अच्छा है, नॉर्मल पनीर जैसा ही है. मुझे तो कुछ फर्क नहीं लग रहा. कांदे जास्त असतात. हाँ, कांदे जास्त आहेत.
भाई हॅरी पॉटरला भेटून आलं हॅरी पॉटरला. हॅरी पॉटर इन इंडिया वर करा. वर्कलाचा पूर्ण बीच आपण फिरलेलो यार. काय अँबियन्स होता मस्त आहे, सुंदर एकदम म्युझिक वाईब वगैरे, फूड वगैरे यार काय सुंदर. माझ्या मागं बघू शकतो तुम्ही यार, काय मस्त वाईब झाली यार. पूर्ण क्लिप आपण बीचची फिरलो वर्कलाच्या. सुंदर एक्सपिरियन्स होता. हा एक्सपिरियन्स म्हणजे एकदम लाईफ टाईम होता. त्या बाद शॉपिंग सेंटर्स वगैरे खूप मोठमोठे. थँक्यू बाय. सो जेवण झालंय, क्लिप बीचवरती फिरून आलोय आणि आता मस्त बसलेत सगळेजण, एन्जॉय करतात तुमच्या बाहेरची स्पेस. आता जिथं जितक्या बसायचं तितक्या बसणार आणि आतमध्ये जाऊन सगळेजण असे गार झोपणार आहेत ना. सगळेजण दमलेत आज पाण्यात खेळून लय खेळले आज पाण्यात. बाप. गुड नाईट, भेटूया उद्या.